नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या संकेत एडिट या चॅनलवर परत एकदा स्वागत आहे. तर आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपला विषय आहे की उडदामध्ये कुठलं तणनाशक फवारायला पाहिजे आणि त्याचं प्रमाण किती आणि ते फवारल्यानंतर आपल्याला काय फायदे होतात, तणनाशक नाही फवारलं तर काय तोटे होतात, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया आजचा व्हिडिओ. तर सुरुवातीला बघूया आपल्या तणनाशक नाही फवारलं तर काय तोटे होतात. तुम्ही तर तणनाशक नाही फवारलं तर कायम पिकाच्या रेसमध्ये वाढत राहील तण. हे कायम पिकाच्या रेसमध्ये राहतं. पिकाच्या रेसमध्ये राहतं म्हणजे जे तुम्ही काय खत त्याला टाकलेलं असतं किंवा उडीद पेरताना जे खत पेरलेलं असतो त्याला 50% खत पिकाला आणि 50% हे तण खाऊन घेतं. त्यामुळे पिकाची वाढ होत नाही, म्हणावं असं उत्पन्न मिळत नाही. तर चला बघूया आपण कुठलं तणनाशक फवारायला पाहिजे. इरिस हे या तणनाशकाचं नाव आहे. याचं प्रमाण आहे 200 मिली 100 लिटरसाठी. यामध्ये कुठलेही कीटकनाशक असेल, टॉनिक असेल यामध्ये मिसळायचं नाही. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा.